चॅनल. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण करतोय अनएक्सप्लोर्ड पुणेचा एपिसोड 3. ऍक्च्युली हा व्हिडिओ मी शेवटचा फेब्रुवारीमध्ये केला होता आणि आता मी डायरेक्ट मे मध्ये करते. त्यामुळे मी मध्ये मार्च आणि एप्रिलचा व्हिडिओ मिस केला. सो आय एम रिअली सॉरी फॉर दिस. पण त्याची भरपाई म्हणून मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये 3 जागा दाखवणार. तर बघूयात. आणि हो, आजच्या जागा आहेत त्याच्यातल्या काही जागा अनएक्सप्लोर्ड आहेत, तर काही जागा मी स्वतः पहिल्यांदा एक्सप्लोर केलेल्या आहेत. त्याच्यामुळे काही जागा तुमच्या अनएक्सप्लोर्ड असतील, काही माझ्या अनएक्सप्लोर्ड असतील. तर आपण जाऊयात आपल्या पहिल्या ठिकाणी. सो ही प्लेस आहे एक्झॅक्ट इथे. हे जे आहे ते जंगली महाराज मंदिर आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर ही जागा आहे. हाय, आपण आता आलोय हिंदवी स्वराजला, जेम रोड जवळ. आणि मी इथे पहिल्यांदाच आली आहे आणि मी आता घेतली आहे आलू मसाला पुरी, आलू मसाला पाणीपुरी. सो मी ट्राय करते कशी. खूप भारी आहे, खूप जास्त भारी आहे. आणि आपण पाणीपुरी सोबत एक रगडा पॅटीस पण घेतला आहे. आता मी चेक करून बघते. फारसं कधी खात नाही. खूप मस्त आहे. स्पेशली मला त्यांचं पॅटीस आहे ना, तर खूप आवडलं आहे. आणि यांनी एवढं खूप काय काय भरून ऑलमोस्ट भेळ केली आहे याची. आय एम रिअली लविंग दिस. मला ऑलवेज एक असं हवं होतं की गो टू पाणीपुरीचं ठिकाण असायला हवं कुठलं तरी. म्हणजे मला सापडत नव्हतं की तिथे दिवस झाला मी शोधत होते. आणि आय एम हॅपी कदाचित ते हे असू शकतं. सो येस, द पाणीपुरी वॉज गुड, बट मी मीडियम घेतली होती आणि मला थोडी तिखट लागली. सो मी ह्याची वॉच की तुम्हाला तिखट किती चालतं ह्याच्यावरती. आणि मला थोडं महाग वाटतं असं पण म्हणू शकतो, कारण पाणीपुरी फॉर 25 इज, मला माहिती आहे तुमचं बजेट काय, पण मला पाणीपुरी फॉर 25 इज मला थोडं महाग वाटतं. आय डोंट नो अबाउट यू, पण येस, एकदा येऊन तुम्ही नक्की देऊ शकता इकडची त्या. आपण आता आपल्या दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणाचं नाव आहे SP कॉर्नर. जर तुम्ही SP कॉलेजमधून निलॅमला जात असाल तर तिकडून त्या रस्त्याला जाताना तुमच्या लेफ्ट साईडला ही एक छोटीशी गाडी आहे, ती लागेल. ऍक्च्युली माझा इथेच जवळ मागच्या साईडला क्लास होता, त्याच्यामुळे आम्ही इथे खूपदा यायचो. त्याच्यामुळे ही जागा मिनिमम मला वाटतं 4-5 वर्ष जुनी तर नक्की आहे. आणि मला इथले सँडविचेस खूप जास्त आवडतात. म्हणजे आपले मोठू सँडविच प्लेस आहे आपण असं म्हणू शकतो ह्या जागेला. तर आपण आज इथे एक मस्त सँडविच खाऊयात. एक प्लेन असं आपण ग्रिल सँडविचच खाणार आहोत, कारण मला अजिबात फारशी भूक नाहीये. तर येस, लेट्स खाऊया. असं ना, मला खायचंय आता, आपण नंतर बोलू. आपलं जे पुढचं ठिकाण आहे ते आहे झेड ब्रिज जवळ. इथे खूप साऱ्या खाण्याच्या जागा आहेत. त्यातली ही एक जागा म्हणजे वृंदावन कुल्फी आईस्क्रीम. खरं तर ही कुल्फीच आहे, पण ही आपली नेहमीच्या कुल्फीच्या स्वरूपात न देता आईस्क्रीमच्या स्वरूपात दिली जाते, म्हणून कुल्फी आईस्क्रीम. याचेही खूप वेगवेगळे फ्लेवर्स तुम्हाला इथे मिळतील. आणि ही कुल्फी आईस्क्रीम खरं तर चक्क वजनावर मिळते.
म्हणजे अगदी 40 रुपयाला 100 ग्रॅम कुल्फी तुम्हाला इथे मिळू शकते. मी ॲक्च्युली आईस्क्रीम आणि कुल्फीमध्ये मी आईस्क्रीमला चूज करीन, पण तुमची आवड कुल्फी असेल तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता. येस, तर मी आता घरी आली आहे एकदम मस्त सगळं खाऊन. तर ह्यातल्या वृंदावन कुल्फीला आणि हिंदवी स्वराज्याला मी आज पहिल्यांदाच गेले होते आणि त्याचा अनुभव तर तुम्ही पाहिलाच असेल, मी जो आधी शेअर केला आहे तो. आणि सँडविचचं पण मी सांगितलं की ती तर माझी नेहमीचीच आवडीची जागा आहे. तर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यातल्या काही जागा माझ्या अनएक्सप्लोर्ड होत्या, काही जागा तुमच्यासाठी असतील. आणि हो, जर तुम्ही ह्याआधी कधी या ठिकाणी गेला असाल तर तुमचा अनुभव कसा होता हे माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ बघून जर तिकडे गेलात तर अनुभव तुमचा असेल तर तो मला प्रचंड ऐकायला आवडेल, कारण मला खूप मजा वाटते जर माझं कोणी ऐकून असं काहीतरी केलं तर. सो मला ते नक्की कळवा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची होती ती म्हणजे हा व्हिडिओ होता आणि त्याच्या आधीचा व्हिडिओ, त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आता तुम्ही बघता तर 2 व्हिडिओ सोडून आधी आपल्या चॅनलवरती 5,000 व्ह्यूज पूर्ण झालेत. म्हणजे हा एक खूप मोठा माइलस्टोन आहे आणि थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही मला या माइलस्टोनपर्यंत पोहोचवलं. आणि मी खूप ग्रेटफुल आहे तुमच्या सगळ्यांसाठी. आणि तुम्हाला कदाचित माहीत नाही आहे पण माझं प्रत्येक सबस्क्रायबरवर खूप जास्त प्रेम आहे. आणि येस, असेच व्हिडिओज पाहत राहा आणि पूर्ण व्हिडिओ पाहत राहा, त्याचा मला जास्त आनंद होईल. आणि मला नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओज कशा पद्धतीचे बघायला आवडतील. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी तुम्हाला असं फक्त म्हणते आणि मी काही करत नाही ह्यावर, पण यू नेवर नो, मी कधीतरी तुमच्या सजेशन्सवर किंवा तुमच्या आयडियाजवर व्हिडिओज बनवू शकते. त्याच्यामुळे मला तुमच्या आयडियाज देण्यासाठी कधी कमी पडू नका. तुम्हाला जे काही वाटत असेल ते माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि ह्या आधीचे आपले 2 अनएक्सप्लोर्ड पुण्याचे एपिसोड झालेले आहेत, ते जर पाहिले नसतील तर ते सुद्धा बघा. खूप डान्सचे व्हिडिओज टाकलेले आहेत, कवितांचे व्हिडिओज टाकलेले आहेत. तुम्हाला बऱ्यापैकी मी बऱ्याच विषयांवर व्हिडिओज करत असते, त्याच्यामुळे अशा सगळ्या विषयांवरचे व्हिडिओज नक्की बघत राहा. आणि ऑब्व्हियसली हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरही व्हिडिओज बघा. आणि जर सगळे व्हिडिओज आवडत असतील, कंटेंट आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका आणि एक लाईक पण करा. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.